दंडवत हो. स्मृतीस्थळ निरूपणाच्या सत्रामध्ये 18 पासूनच्या स्मृती ज्या आहेत त्या आपण आजच्या सत्रामध्ये श्रवण करणार आहोत. विरहे लक्ष्मींधर भटी ईश्वर विरहे ज्ञान भास्कर प्रशंसा. आधीच्या स्मृत्यांमध्ये आपण बघितलं, आचार्य श्री केशवदास यांनी नवप्रकरणाचा अन्वय लावत असतानाच दृष्टांत प्रकरणाचाही अन्वय लावला आणि त्या ठिकाणी 10 प्रकरण जे आहेत त्या 10 प्रकरणाचा क्रम जो आहे तो लावला गेलेला आहे. आचार आणि विचारांच्या वचनाचा देखील क्रम लावला गेलेला आहे आणि मग त्याच वचनांना घेऊन जे काही निवडलेली वचनं आहेत किंवा जे काही आचार विचाराचे जे काही सूत्र जे आहेत त्यावर लक्ष्मींधर दास जे आहेत त्यांनी केशवदासांचा तोच वचनक्रम घेऊन त्यावर पक्ष टीका वचनांचे अर्थ जे आहेत विश्लेषण अजून त्याचं लिखाण केलेलं आहे. आणि हेच लक्ष्मींधर भट, राजूरकर लक्ष्मींधर भट ज्यांना आपण ओळखतो, ते ईश्वर विरहे ज्ञान भास्कर प्रशंसा म्हणजे ईश्वर विरहामध्ये त्यांनी एक काव्य केलं, त्याचं नाव ज्ञान भास्कर, आणि त्याची प्रशंसा वाचल्यानंतर भटोबासांनी केलेली आहे. एक वेळ विरहे लक्ष्मींधर बा आटना गेले. एकदा लक्ष्मींधर बा जे आहे ते विरहे लक्ष्मींधर बा म्हणजे त्यांच्यामध्ये जसा एखाद्या ओल्या गुणाचा व्यक्ती आहे तर त्याला आपण त्या नावाने त्यांना ओळखतो. एखादे स्मरणनिष्ठ आहेत तर ते त्या कार्यामुळे त्यांना आपण ओळखतो. एखाद्या व्यक्तीला सेवादास्यामुळे ओळखतो आपण, त्यांची ओळख सेवादास्य आहे. तसं लक्ष्मींधर भट जे होते यांच्यामध्ये विरह परमेश्वराविषयी अधिक प्रमाणामध्ये असायचा आणि त्याच्यामुळे त्यांना विरहे लक्ष्मींधर बा असं संबोधल्या जायचं. आणि ते एकदा आटनाला गेलेले असताना आटनी थोर विरहो भरला. आटन म्हणजे काय, गावोनी गावा जाणे, एका गावावरून दुसऱ्या गावाला जायचं आणि तेही कसं निरउद्देशे, इतर कुठलाही उद्देश त्याच्यामध्ये असता कामा नये, फक्त ईश्वर भेटीचाच उद्देश त्याच्यामध्ये असणं. की आपण जर का इथेच बसून राहिलो तर काही देव आपल्यापर्यंत काही चालून येणार नाही. जसं निळभट्टांकडे आले, बाईसांकडे आले, मग आपल्याला काय करावं लागेल, आपल्यालाच परमेश्वर शोधार्थ निघावं लागेल. तो सुद्धा म्हणजे आता त्यामध्ये परमेश्वर भेटतील की नाही भेटतील हा भाग वेगळा आहे, परंतु परमेश्वराच्या भेटीसाठी आपण प्रयत्न केले अशी नोंद परमेश्वराकडे देवाकडे ती होणार आहे. म्हणजे परमेश्वराला लक्षात येईल की मला भेटण्यासाठीची म्हणून काय धडपड आहे, त्याची तळमळ किती आहे, त्यासाठी कुठल्या प्रकारचे कष्ट घेतल्या जातात. म्हणजे नित्यविधी असो किंवा निमित्तविधी असो. नित्यविधी म्हणजे नुसतंच एकटं राहणं असं नाही, आणि निमित्तविधी म्हणजे मार्गात येऊन राहणं असं नव्हे. त्यामध्ये काहीतरी उद्दिष्ट आहे आणि इतर उद्दिष्ट त्याच्यामध्ये बाकी काहीच नाही आहे. फक्त एकच उद्दिष्ट आहे की देव भेटावे किंवा देवाचा विधी भेटावा आणि देवाच्या विधीतनं परत देव भेटावा. म्हणजे एक तर परमेश्वर भेटतील आणि मग विधी प्राप्त होतील. जसं भट्टोबासांना आमचे स्वामी भेटले आणि मग विधी प्राप्त झाला. परंतु आपण असन्निधानी आहोत, आपल्याला देव भेटून विधी भेटणार नाहीत, आपल्याला विधी भेटून देव भेटणार आहेत. म्हणजे विधींचा योग जिथे कुठे आहे तिथे आपल्याला जावं लागेल, है ना. जसं ज्याला तहान लागली त्याला त्या पाण्यापर्यंत पोहोचावं लागतं, ते पाणी त्याच्यापर्यंत येणार नाही. तशा प्रकारे आपल्याला परमेश्वरापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आणि त्यासाठी मग काय करावं लागेल, मग कुठे कुठे परमेश्वराचे विधिविधान आहेत, एकांकामध्ये नित्यविधी जे काही सांगितले आहेत त्यामधनं आपल्याला विधीचं अनुष्ठान करायचं.
विधींचं अनुपालन करायचं आणि त्यातनं परमेश्वर प्राप्त करण्याचा प्रयत्न करायचा. तो स्मरणे, चिंतने, आठवणे, मनने, कीर्तने, पूज्य भज्य किंगा, त्यातनं परमेश्वर हृदयगाम्य आपल्याला करायचा. त्यासोबत तुम्हाला नित्यविधीमध्ये काही मळीनत्व येत असेल, म्हणजे एकांत आचरण आपण केलं, पण त्यामध्ये जर का काही आपल्याला मळीनत्व आल्यासारखं वाटलं किंवा काही जिज्ञासा भावल्या, काही अडचणी निर्माण झाल्या म्हणजे आचरणाच्या संदर्भातल्या, तर मग काय करायचं, मग निमित्तविधीमध्ये जायचं. निमित्तविधीमध्ये गेल्याचा लाभ असा असतो की आपल्याला नित्यविधीमध्ये जर का काही मळीनत्व आपल्या अकरणामुळे आला असेल तर निमित्तविधीमध्ये तिची उजळता होते, तो दोष नासायला आपल्याला साह्यभूतता ठरते. किंवा नित्यविधीमध्ये एकांकामध्ये काही जिज्ञासा निर्माण झाल्या असतील तर त्या जिज्ञासेचं उत्तर निमित्तविधीमध्ये आपल्याला भेटू शकतं. किंवा नित्यविधीमध्ये काही त्रस उत्पन्न झाला असेल तर त्याचं जे काही त्रस आहे तो फेडण्याचं किंवा ते निघून जाण्याचं कार्य निमित्तविधीमध्ये प्राप्त होऊ शकतं. आणि म्हणून हे सर्व गोष्टी ज्या देवाने सांगितल्यात, नित्यविधी असो नाही तर निमित्तविधी असो, आमच्यासाठी नुसते ते करायचे विधी नाही आहेत, नुसतंच करायचं आहे म्हणून असं नाही आहे. ते त्यामध्ये परमेश्वर आपल्याला भेटवायचा आहे. म्हणजे मानसिके तरी परमेश्वर भेटणं अत्यंत गरजेचं आहे आणि मग प्रत्यक्ष परमेश्वर भेटते. जोपर्यंत तुम्हाला हृदयगाम्य करता येत नाही देवाला, परमेश्वराला मानसिकरित्या भेटता येत नाही, तोपर्यंत प्रत्यक्ष देवाला तुम्हाला भेटता येणार नाही. रुक्मिणी देवींसमोर जेव्हा कृष्ण महाराजांचं वर्णन केलं, विरह भावला आणि इतका विरह भावला की कृष्ण महाराजांना स्वतः तिथे यावं लागलं. बाईसांनी तो विधी जोडलेला आहे तर देवाला तिथे यावं लागलं. म्हणजे परमेश्वर भेटीची योजना तेव्हाच करतात जेव्हा आपल्याकडनं सुद्धा काहीतरी अर्ज वगैरे गेल्याशिवाय नाही, आपण काहीतरी जोडल्याशिवाय नाही, काहीतरी कणव जोडल्याशिवाय नाही, तो योग येणार नाही. आणि म्हणून हे विधी नुसते करायचे विधी नाही आहेत की दंडोत घातले दंड, देवपूजा करा, लावले कपाळाला विशेष, असं नाही आहे. स्मरण करा, लगेच गाठी फिरवल्या 4-5 वेळा, असं नाही आहे. याच्यामध्ये काहीतरी उद्दिष्ट आहे आणि त्या प्रत्येक कार्यातनं देव भेटण्याचं एकमेवच उद्दिष्ट आहे. बाकीचे भारंभार उद्दिष्ट त्याच्यामध्ये नाही आहेत बरं का. एकच उद्दिष्ट आहे फक्त, बस. जसं आपल्याला नित्यविधी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये अटन सांगितलेलं आहे. अटन म्हणजे काय, या गावावरून त्या गावाला जाणे. म्हणजे फिरस्ती आहे का नुसती, ती फिरस्ती नाही आहे ती. ते अशी गोष्ट आहे की या गावाला आम्हाला यायचं आहे, ईश्वराचे विधी करायचे, कदाचित या गावामध्ये स्वामी असतील तर मग काय होईल, आपण जर का देवाची विधी करतो आहोत आहे ना, आपण जर का कुठल्या अशा पद्धतीने पदयात्रा वगैरे काही घेऊन गेलं तर ते विचारतं की ते उपदेशी कोणी आहेत का. उपदेशी म्हणजे काय, महानुभाव पद्धतीची साधना करणारे कोणी आहेत का इथे, आपण त्यांची भेट घेतो प्रवासामध्ये म्हणा वगैरे. तशा पद्धतीने जर का आपण त्या गावात विधी करत असू तर कदाचित परमेश्वर येऊन बघतील की कोण आहे या गावामध्ये की माझ्या सांगितलेले विधी करणारे. जर का देव त्या गावामध्ये मनुष्य वेशानुरूप असतील अशी आपण संभावना करायची, मग परमेश्वर भेट द्यायला येतील. किंवा यदा कदाचित महादेव राजा स्वामींपर्यंत चालत आला नाही 2 पहिले दिवस, म्हणजे 2 वेळा त्यांनी चुकवलेलं आहे, म्हणजे आमचे स्वामी पण जाऊ शकत होते त्याच्यापर्यंत, परंतु इथे उलट आहे, आपला अधिकार तो नाही आहे निळभट्टांसारखा. आता आपल्यालाच चालून जावं लागेल आणि त्यासाठी एका ठिकाणी न बसता तो प्रवास, आपण आपली प्रवासाची नोंद झाली पाहिजे की आम्ही देवाच्या शोधार्थ निघालेलो आहोत, म्हणून ते अटन आहे. आणि अशाच पद्धतीचं विजन देखील आहे. म्हणजे विजनामध्ये सुद्धा ईश्वर चिंतन, शास्त्र चिंतनच आहे, बाकी वेगळं काही नाही. देव आठवण्याचा म्हणजे आम्ही चालत असलो तरी देव आठवणेच आहे, देवासाठीच चालणे आहे. आम्ही बसलो तरी सुद्धा देवच आठवणे आहे. परत आटन विजन भिक्षा पण सांगितली, ती काही अन्नाची भिक्षा नव्हे, तिथे सुद्धा देवाच्या शोधार्थ की कुठल्या कणवेच्या जीवाकडे परमेश्वर काही
भिक्षा घेण्यासाठी आले असतील तर आपली भेट होईल वगैरे, आणि मलाही भेट कधी देतील, जर का मी विधीत असलो तरच देव मला भेट देतील. एरवी आपण अविधीत असलो तर देव कशाला भेट देतील. एखादे उपदेशी चांगले वासनिक असतील तर त्यांना आवर्जून भेटता येतं. पण कोणी म्हटलं ते आता मिश्रतेकडे गेलेले आहेत, आता त्यांच्याकडे जातो का आपण टाळतो त्यांच्याकडे जाणं. तसं जो विधीवर आहे त्यांना परमेश्वर भेटतात. आणि भोजन तुम्हा शयना सनी भोजनी परमेश्वराची व्हावा किंगा. कोणी म्हटलं की स्वयंपाक करताना असं देवाचं काय ऐकू नये वगैरे, आमचे स्वामी सांगतात शयना सनी भोजनी. मग भोजन बनवताना, भोजन खाताना, भोजन वाढताना, भोजनी म्हटल्यानंतर भोजनाचे अनेक हे टप्पे येतात. बनवण्याचा, वाढण्याचा, खाण्याचा, पचवण्याचा पण है ना. भोजन पचवण्याचा पण एक कालावधी आहे 3 तासाचा. त्यामध्ये पण देवालाच आठवा. म्हणजे जे काही त्या अन्नामुळे सप्तधातू पैकी काही जे तयार होणार आहे त्याच्यामध्ये पण ईश्वराचं काहीतरी ती निर्गुणता आहे त्याच्यामध्ये असणार आहे. आणि म्हणून आटन विजन भिक्षा भोजन समय पण देवालाच आठवायचं आहे. आणि त्याच्यानंतर निद्रा म्हणजे झोपताना पण देवाला आठवतच झोपायचं आहे. आणि झोपायचं पण का आहे की त्याच्यामध्ये काही परमेश्वराला सुचवायचं असतील तर सूचकाद्वारे ते आम्हाला सुचवतील. या उद्दिष्टानेच आपल्याला ती निद्रा जी घ्यायची आहे, झोप घ्यायची आहे. त्याच्यामध्ये प्रसाद सेवा परत सांगितली, म्हणजे विशेष वंदन, स्थान वंदन, स्वामींच्या संबंधित गेले काष्ट धातू वगैरे, वस्त्र इत्यादी जे काही वंदन आहे किंवा आपल्याकडे जे काही विशेष आहे ते वंदन करताना पण काय आठवायचं आहे, ईश्वरालाच आठवायचं आहे. आणि अजून 7वा विधी सांगितला स्मरण विधी. स्मरणामध्ये पण देवालाच आठवायचं, वेगळं काही आठवायचं नाही. स्मरण विधी तर प्युअर देवाला आठवण्याचाच विधी आहे. आणि म्हणून हे सगळे नित्यविधी 7 सांगितले. विधी वेगवेगळे आहेत, याच्या जागा वेगवेगळ्या आहेत, परंतु या सर्वांचं उद्दिष्ट एकच आहे की देव आठवणं. आणि तुम्ही एका विधीमध्ये त्रस्त होऊ नये, त्रस उत्पन्न होऊ नये म्हणून त्या ठिकाणी काय केलेलं आहे की परमेश्वराच्या चिंतनाचं जे काही अखंडितता आपली राहावी म्हणून वेगवेगळे विधी आपल्याला दिलेत. परंतु स्मरणाची अखंडता त्याच्यामध्ये सर्व गोष्टींमध्ये आहे. तुम्ही इथे येऊन उठून भिक्षेला जाल, परंतु स्मरणाची अखंडता त्याच्यामध्ये आहे, भंगत नाही ती. कुठेही कुठल्याही वेळी कुठल्याही याच्यामध्ये आपण देवाच्या नामाचं स्मरण करता येतं आपल्याला. 24 तासात आपण जिथे कुठे काय असू तिथे स्मरण करता येतं. आणि अशा पद्धतीने हे नित्यविधी झाले. तशाच प्रकारचे निमित्तविधी आहेत. त्या निमित्तविधीमध्ये पण जायचं आहे तर त्याच्यासाठीच जायचं आहे की देव आठवता येईल, किंवा देव आठवण्याच्या संदर्भातली जे काही आपली अनधिकार आहे तो अनधिकार तो निमित्तविधीमध्ये सेवा दास्य वगैरे केल्यामुळे तो नासेल. की इतक्या दिवस नित्यविधीत राहूनही देव भेटले नाहीत म्हणजे माझा काहीतरी अनधिकार आहे. मग तो नासण्यासाठी म्हणून कुठेतरी सेवा दास्य, सेवा शुश्रूषा वगैरे इत्यादी विधीमध्ये जाऊन, निमित्तविधीमध्ये जाऊन त्या ठिकाणी विशेषतः संग सांगात भेट शुश्रूषा जे काही सांगितलेलं आहे ते सर्व करणं आणि आपला अनधिकार नासणं आणि परत स्मरण साधण्यासाठी म्हणून परत एकांक. नित्यविधीमध्ये सुद्धा निमित्तविधी आहे आणि निमित्तविधीमध्ये सुद्धा नित्यविधी आहे. दोघांची अशी गुंफण आहे. आणि म्हणून आपल्याला हे जे आहे आटन देवाने सांगितलेलं आहे. आटन म्हणजे फिरस्ती नव्हे, आटन म्हणजे देवाच्या शोधार्थ निघणे. आणि हा उद्दिष्ट मनामध्ये असलं पाहिजे. बाकी स्वामी सांगतात की आटन ते निरुद्देश्य करावे, म्हणजे इतर कुठलेही उद्दिष्ट त्याच्यामध्ये ठेवायचे नाहीत. एकच उद्दिष्ट ठेवलं तर मग काय होणार आहे की जसं आता निरूपणाला आलं की निरूपणाला आल्याचं उद्दिष्ट काय ठेवायचं, किंवा निरूपणाच्या आधी आणि नंतर अन्यवार्ता करता येईल म्हणून आपण निरूपणाला यायचं का. निरूपणाचं एकच उद्दिष्ट ठेवायचं की निरूपण ऐकायचं बस. निरूपणाची चिंतन आपल्याला करायचं आहे, त्यावर धर्मवार्ता करायची आहे, हे एकच उद्दिष्ट ठेवायचं. म्हणजे इतर गोष्टी, इतर उद्दिष्ट त्याच्यामध्ये मग येणार नाहीत. अशा प्रकारे हे लक्ष्मींदर बा जे आहेत ते आटनाला गेले आणि आटनी काय झालं,
थोर विरहो भरला म्हणजे त्यांना परमेश्वराच्या उद्दिष्टाने निघालेले असल्यामुळे ईश्वराच्या संदर्भातल्या ज्या आठवणी आहेत ते अधिकाधिक दाटून आलेले आहेत. आपण एखादं स्थान वंदन करायला जातो, जसं जसं ते स्थान जवळ येतं ते म्हणतात आता 15 मिनिटात 20 मिनिटात स्थान येणार बरं का, तसं तसं आपल्याला ते स्थानाच्या संदर्भातल्या जे काही तिथले दृश्य आहेत, स्थान आहे, तिथली जागा आहे, हे सगळं आठवायला लागतं, लीळा आठवायला लागते. जे तसं तसं आपली उत्सुकता वाढत 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 जाते. कधी एकदा आपण पोचतो असं होऊन जात असतं. तशा पद्धतीने इथे जसं जसं आटन सुरू आहे तसं तसं परमेश्वराचं चिंतन, त्या संदर्भातलं जे काही अप्राप्ती आहे, 7 पदार्थांची अप्राप्ती सांगितलेली आहे. स्थान, प्रसाद, वासनिक, भिक्षुक, शास्त्र, ईश्वर आणि प्रेम. हे 7 पदार्थांची अप्राप्ती का सांगितली? जसं आपण बघितलं की साधनाच्या संपर्कात जर का आपण असू, ईश्वर पैकीचं जे साधन आहे आपल्याला मिळवायचं काय आहे? साध्य मिळवायचं आहे. आपलं पहिलं आणि शेवटचं उद्दिष्ट फक्त साध्य मिळवण्याचंच असलं पाहिजे, ईश्वर प्राप्ती. या उद्दिष्टाने आपण उपदेश घ्यायचा आहे ना. उपदेश घ्यायचा म्हणजे कशासाठी घ्यायचा? त्यासाठी सुद्धा उपदेश घेणाऱ्याला हे डोक्यात टाका की हा पंथ ईश्वर प्राप्तीचा पंथ आहे. मग तुम्हाला उपदेश घ्यायचा असेल ईश्वर प्राप्तीसाठी घ्या. तुम्ही म्हणाल की आमचे संकट जाऊ दे, हे जाऊ दे, ते ह्याच्यासाठी हा पंथ नाही. हा तुम्हाला थेट ईश्वर प्राप्ती करून देणार आहे. याचाच अर्थ बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याही त्याच्यामध्ये परमेश्वर निकालात लावणार आहेत. सगळ्याच. तुम्ही या जन्माचं काय घेऊन बसले कर्म, अनंत जन्माचे कर्म याच्यामध्ये नासणार आहे. एवढं मोठं एक प्रकारे स्वामींनी आपल्याला देऊ केलेलं आहे. आणि त्या उद्दिष्टाने उपदेश घ्या, त्या उद्दिष्टानेच अनुसरण घ्या. आपण जे दीक्षा घेतो ते त्याच उद्दिष्टाने घ्या की ईश्वर प्राप्तीचा पुढचा टप्पा, आपल्या ईश्वर धर्मातला पुढचा टप्पा जो आहे उपदेशानंतर वासनिक होणं, वासनिकानंतर अनुसरले होणं, चर्या करणं. चर्या देखील त्यासाठीच आहे. भिक्षा म्हणजे काही उदर जे काही भरण्यासाठी म्हणून ती गोष्ट नाही, त्याच्यामध्ये पण तो विधीच आहे. अशा प्रकारे जेवढं जेवढं तुम्ही विधीमध्ये जेवढं तल्लीन व्हाल तेवढं तेवढं ईश्वराविषयीचा जो विरह भाव आहे तो अधिक अधिक आपला वाढत जाईल. जसं प्रवासाला आपण सुरुवात करतो त्याच्याही पेक्षा प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला जास्त उत्सुकता भरून येते. म्हणजे त्या जिथे आपल्याला जायचं आहे त्या जागेविषयी, ज्यांना भेटायचं त्या व्यक्तींविषयी त्यांना भेटण्याची उत्सुकता शेवटच्या टप्प्यामध्ये इतकी वाढून जाते की ती पहिल्या टप्प्यामध्ये तेवढं आहे परंतु तेवढं दिसत नाही, प्रगट होत नाही. तशा प्रकारे साधकाचं जसं जसं चर्या सुरू राहते, जसं आचरण सुरू राहतं तसं तसं त्यांचा विरह जो आहे तो कमी कमी होत नाही, तो वाढत वाढत जातो. जेवणाच्या बाबतीत कसं असतं, भूक जेवढी पहिल्या घासाला असते तेवढी शेवटच्या घासाला ती भूक शून्य होऊन जात असते, म्हणजे भूक कमी कमी होते. उत्सुकता खूपशा गोष्टींची सुरुवातीला जी असते ती नंतर कमी कमी होऊन जात असते. परंतु आचरणवंताचं उलट आहे बरं का. कदाचित सुरुवातीच्या टप्प्यात ते विरह कमी असेल, पण जसं जसं ते आचरण वाढत जाईल, जसं जसं त्याच्या चर्येचा काळ वाढत जाईल तसं तसं त्यांना असं होऊन जातं की कधी आपण या देहातनं निघून जाऊ. ते वाट बघत असतात. आपण कधीच वाट बघत नाही मृत्यूची, परंतु चर्यावंत मात्र ईश्वर दर्शनाची वाट बघतात. त्यांना लक्षात येतं की देह म्हणजे एक प्रकारचं बंधन आहे. त्या बंधनातनं बाहेर पडल्याशिवाय पुढे पुन्हा संबंध काही ईश्वर दर्शन होणार नाही. आणि म्हणून ते उद्दिष्ट मनामध्ये ते आहे, विरह तो आहे. आणि तो विरह लक्ष्मीधर भटांमध्ये काय झालेला आहे, तो वाढला. ते ऐसे हिंडत हिंडत पाथरी समीप बाबुळ गावा आले. आणि तसे ते हिंडत हिंडत म्हणजे परिभ्रमण करत 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 गावोनी गावा जात 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 काय झालेले आहेत की पाथरी समीप बाबुळ गावा आले. पाथरी समीप जे बाबुळ गाव आहे त्या बाबुळ गावाजवळ ते आलेले आहेत. तेत विहिरीची रवणीवरी देवळी होती. आणि त्या ठिकाणी एक विहीर आहे आणि त्या विहिरीच्या रवणीवरी म्हणजे जे काही समोरचा भाग आहे पटांगण सारखं वगैरे, त्या विहिरीच्या जवळ बसून म्हणा
तिथे एक देवळी आहे, त्या रवणीयेवरी देऊळ आहे आणि त्या देवळी अंत बैसोनी, त्या देवळीमध्ये बसून त्यांनी काय केलेलं आहे, ज्ञान भास्कर नावाचा जे काही ग्रंथ आहे तो तयार केलेला आहे. अर्थातच ती देवळी धरून चालायचं, त्या ठिकाणी पूजन वगैरे काही सुरू नाही. भंगलेलं असेल, खंडलेलं असेल, पूजन बंद स्थितीमध्ये ते असेल, म्हणूनच त्या देवळीमध्ये ते बसलेत. आता देवळी म्हणजे त्या ठिकाणी जे आडोशासाठी म्हणून केलं असेल आहे ना, मोठी देवळी असते वगैरे, अशा प्रकारचंही असणार आहे की ज्या ठिकाणी कुठल्याही नपाळत्याचा भाग नाही आहे, विकल्पाचा भाग नाही आहे. जर का तसं असेल तर तिथे ते बसणार नाहीत. आणि तिथे बैसोनी ज्ञान भास्कर केले, करिता एखादी वेळे दुःखे मूर्छा प्रपन्न होती. आणि एखाद्या वेळेस काय व्हायचं की आहारावर तर नियंत्रण आहेच वगैरे, आणि ते स्वामींबद्दल लिहत असताना, विरह भावत असताना, प्रायश्चित्तामध्ये, प्रायश्चित्त कसं झालं पाहिजे, उत्स्फूर्तपणे झालं पाहिजे, आपल्यातनं आलं पाहिजे. आपण जेव्हा प्रायश्चित्त करतो तेव्हा कसं असतं की कोणीतरी बोलतं आणि त्यांच्या मागे आपण बोलत असतो. परंतु आपण जेव्हा रडतो तेव्हा कुठून तरी पाणी घेतो का आपण, ग्लासभर पाणी द्या बरं, रडायचं आहे मला, ते पिऊन घ्यायचं ग्लासभर पाणी, मग रडायला, असं असतं का? नाही, ते जे डोळ्यात पाणी येतं ते उत्स्फूर्तपणे येतं, स्वाभाविकपणे. जोपर्यंत ते प्रायश्चित्त तुमच्या हृदयाला स्पर्श होत नाही तोपर्यंत डोळ्यात पाणी येत नसतं बरं का. डोळ्यात पाणी येत नसेल तर समजायचं परमेश्वराचं आपलं काहीच हृदयाला स्पर्शित होऊन नाही राहिलं. किती काही दगड माणूस असो, त्याच्या हृदयाला जर का तो शब्द एखादा लागला की त्याच्या डोळ्यात काही का होईना, असं एक थेंब नाही पण अर्धा थेंब का होईना पाणी त्याच्या डोळ्यामध्ये येणार म्हणजे येणारच. ही एक त्याची ओळखी आहे. आणि म्हणून इथे जेव्हा ते ग्रंथ तयार करतायत किंवा जे श्लोक वगैरे जे काही लिहितात, ओव्या लिहितात, ते लिहिता 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 इतका विरह त्यांना भरतो आहे. यदा कदाचित ते ज्ञान भास्कर स्तोत्र आपण जर का वाचलं तर आपल्याला तो विरह भावणार नाही. ज्या शब्द ओळी लिहिताना त्यांना विरह भरला, ते वाचताना आपल्याला विरह भरेलच असं नाही. निर्वेद स्तोत्र आहे, उत्तम प्रकारचं, ते त्याच्यामध्ये प्रायश्चित्त पण आहे, त्याच्यामध्ये खूपशा गोष्टी आहेत, परंतु ते आपण वाचून काढत असतो एकदम निर्दय होऊन. आपल्या डोळ्यात कुठलं पाणी येत नाही, कुठे हृदय हेलावत नाही, कुठे अंगाला शहारे येत नाही. ते वाचताना एक वाचायचं म्हणून वाचून काढतो. बाबांनी सांगितलं रोज हे वाचा, रोज आम्ही वाचतो, बस. तसं नसलं पाहिजे. ते वाचताना त्याच्यामध्ये आपण ओलो पवलो पाहिजे, है ना. तुम्ही असं रात्रीच्याच वेळेला त्या भूतांच्या गोष्टी निघत असतात बरं का, आणि ते भूतांच्या गोष्टी ऐकताना काय होतं, त्या गोष्टी वाढत जातात प्रत्येकाला. आपण असं लीळा जर का काढली तर कोणालाच लीळा आठवणार नाहीत बरं का. तो ही लीळा सांगेल, तो लीळा, म्हणजे प्रत्येकजण एक वेगवेगळी लीळा सांगतील असं नाही होणार. पण भूताची गोष्ट जर का निघाली, प्रत्येकजण आमच्या गावाला असं झालं आणि तमक्या गावाला तसं झालं, त्याच्यामध्ये एक दोन लोक असतात की त्यांना नंतर भीती वाटायला लागते. का भीती वाटते? भूताच्या नुसत्या गोष्टी चालू आहेत. भीती वाटण्याचं कारण काय, तर ते नंतर त्यांच्या मनामध्ये ते यायला लागतं. ज्या गोष्टी ते ऐकतात त्या गोष्टी आपल्या आसपास आहेत असं त्यांना वाटायला लागतं. मग येता जाता त्यांना वाटतं काहीतरी आहे बरं का, काहीतरी आहे बरं का. म्हणजे ती भीती त्यांनी काय केलेली आहे, आतमध्ये घेतली. नुसतं जे ऐकलं, जे वाचलं, जे पाहिलं, जे भीतीदायक असेल तर ती भीती आतमध्ये येऊन जाते आणि ती भीती मनातनं प्रगट व्हायला लागते. की जसं भीती आपल्याला दुसरीकडनं येते की नाही, तशा प्रकारचं परमेश्वराचं काहीतरी श्रवण केलं, काहीतरी वाचलं, काहीतरी आठवलं तर आपल्यामध्ये जशी भीती उत्पन्न होते तशी भक्ती पण उत्पन्न झाली पाहिजे. आपल्यामध्ये भीती सहज उत्पन्न होते पण भक्ती मात्र होत नाही. एवढंच काय, तर परमेश्वराच्या क्रिया देखील आपण भक्तियुक्त नाही करत, भीतीयुक्त करत असतो. की मागच्या वर्षी मग विधी केलता, मग यावर्षी तो करावाच लागेल, म्हणजे मागे केला म्हणून आज यावेळी पण करावं लागेल, कारण की नंतर मग देव कोपले तर. म्हणजे आमचा बहुतांश विधी हा भीतीमुळे चालू आहे, भक्तीमुळे, ओल्याव्यामुळे किंवा आवडीमुळे क्वचितच आहे, क्वचित आहे. बाकी सगळे भीतीदायक विधी आपले
सुरू आहेत. आणि म्हणून इथे या ठिकाणी जे जे काही ते लिहितायत म्हणजे त्यांना आठवतं ते लिहित नाहीत. जे त्यांच्या हृदयात आहे, ज्या लीळा हृदयामध्ये आहेत, ज्या लीळा त्या रोजच्या आठवतात, चिंतनामध्ये आणतात, त्याच लीळा ते लिहत असल्यामुळे, म्हणजे याचं एक माझं चिंतन असं आहे की तुम्ही ज्या स्थानवंदन करायला चालले त्या स्थानाची लीळा जर का तुम्हाला वैयक्तिक माहिती असणे आणि मग तुम्ही ती आठवणे. नाही तर एक सोबत बाबा नेलेले असतात, हां बाबा ह्याची लीळा सांगा, त्याच्यामध्ये पण विनम्रता नाही आहे, ते बाबांना दम दिल्यासारखंच आहे. आता आले सोबत लीळा सांगा असं आहे ते. मग आता ते बाबा जे आहेत ते लीळा सांगतात इत्थंभूत, आपण ती लीळा संपण्याची वाट बघत असतो बरं का. ही लीळा कधी संपणार आता, की संपली की लगेच आपण जय करून मोकळे, श्री चक्रधर स्वामी की जय करा स्थानवंदन चला. ती लीळा सांगितली त्याचं चिंतन नाही, काय नाही. तीच लीळा तुम्हाला वैयक्तिक माहिती असेल आणि मग तुम्ही स्वतःहून आठवून जेव्हा ते स्थानवंदन करताना तो एक प्रकार वेगळा असतो. म्हणून लीळा तुम्हाला स्वतःला माहिती असली पाहिजे. सोबत जे आहेत साधू त्यांच्याकडनं परत ती ऐका लीळा, हरकत नाही. उलट जेवढ्या वेळ ती लीळा ऐकाल तेवढं चांगलंच आहे. परंतु असं तुम्हाला काहीच नाही माहिती आणि दुसरीकडनं ऐकलं तर तो भाव, ती जी काही भक्ती आहे, ओलावा आहे, तो निर्माण होत नाही त्या लीळेतनं. आणि म्हणून ज्याही स्थानाला तुम्हाला जायचं असेल तर ते लवंग, वेलची, खारीक, खोबरं हे जमा करण्यापेक्षा कुठल्या स्थानाला चाललोय त्या स्थानाच्या लीळा जमा करा, है ना. त्या लीळा वाचा. ते खारीक खोबरं वगैरे नाही वाहिलं तरी चालतं. तुम्हाला काही विडा व्हायचा तो विडा व्हा, पण बाकीच्या गोष्टींमध्ये वेळ देण्यापेक्षा त्या ठिकाणी तुम्ही त्या लीळेंचा संग्रह करा. आमची भालोदरून जी पदयात्रा जायची तर त्या पदयात्रेमध्ये ग्रस्त व्यक्ती यायचे, तर ते आता सरले ते, परंतु ते काय करायचे, जेवढी स्थानं आहेत तेवढ्या स्थानांच्या लीळा ज्या आहेत त्याच्या झेरॉक्स ते काढायचे. बरोबर तेवढ्या लीळांचे फोटो काढून त्या लीळांचं एक पुस्तिका तयार करून ती सगळ्यांना वाटायची की हे तुम्ही वाचा. एवढी ते तळस्व खर्चाने सगळं त्यांचं असायचं. म्हणजे ते इतकं, आता बाकीच्यांना किती माहीत नाही पण माझ्यासाठी ते एवढं सोयीस्कर होऊन जायचं की ते क्रमाने त्या लीळा इकडे तिकडे शोधत बसायचं नाही. आपल्याला जेवढं आयतं मिळालं तेवढं सोयीस्कर मिळालं तेवढं आपल्याला बरं वाटतं. पण काय व्हायचं, ते क्रमाने त्या लीळा सगळ्या यायच्या. म्हणजे आता माझं काय काम आहे की लोकांना लीळा सांगायच्या आहेच, परंतु त्याआधी ते आपण वाचून त्याचं चिंतन आपल्यातलं आपल्या सांगण्यापुरतं सांगून द्यायचं. परंतु आपलं वैयक्तिक चिंतन त्या ठिकाणी होणं खूप गरजेचं आहे. असं प्रत्येकाचं झालं पाहिजे. आणि जेव्हा तुमच्या मनात ती लीळा असते, तुमच्या चिंतनात ती लीळा असते, आणि त्यावेळेला जसं माझी नेहमीची एक लीळा आहे, भट्टोबासांना भर तापामध्ये स्वामींनी नेवाशाला पाठवलेलं आहे. त्या लीळेमध्ये मी सांगत असतो की जेव्हा भट्टोबासांच्या जवळ ते पोहोचले आणि त्यांना विचारलं की भट्टो जेवाल, आणि भट्टोबासांना भूक लागलेली आहे बरं का. आता स्वामींनी त्यांना आधी म्हटलेलं आहे की शिदोरी घेऊन जाते, म्हणतात नाही, तापातल्या माणसाला भूक नसते, पंचपक्वांना ठेवले तरी खाऊ वाटत नसतात त्याला. हे तापाचं लक्षण आहे. आणि ताप गेल्याचं लक्षण असं आहे की कडकडून भूक लागते. भट्टोबासांचा ताप जाणार आहे हे कोणाला माहिती आहे? स्वामींना माहिती आहे. आणि शिदोरी लागणार आहे हे पण स्वामींना माहिती आहे, पण भट्टोबासांना वाटत नाही. परंतु स्वामी मात्र त्यांची शिदोरी पाठवून देतात आणि जिथे भट्टोबासांचा ताप जातो तिथे नदीच्या घाटावर हातपाय धुतात आणि आता भूक लागली आहे. आणि ते पोचतात आणि ते विचारतात भट्टो जेवाल? हो, परंतु काय जेवायचं आता? आठवलं स्वामी शिदोरी देत होते, तेव्हा त्यांनी शिदोरी दिली की स्वामींनी तुमच्यासाठी शिदोरी पाठवलेली आहे. आणि त्या लीळेतलं हे एक वाक्य एक वेगळं आहे. ती लीळा पूर्ण एका बाजूला आणि भट्टोबासांचं हे वाक्य एका बाजूला. भट्टोबास म्हणतात शिदोरी घेऊन की गोसाव्यांची माझी चिंता. ही लीळा जर का तुमची अंतर्गाम्य असेल ना, तर हे वाक्य जेव्हा पण आठवेल तर तुमच्या डोळ्यामध्ये आपोआपच पाणी त्यावेळेला येईल. ही तुम्ही जर का मी सांगतो तुम्ही ऐकलं तर तुमच्या डोळ्यात पाणी नाही येणार, पण तुम्ही जेव्हा चिंतन करायला या लीळेंचं स्वतःहून, तेव्हा निश्चितच ते डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय
राहणार नाही. की भट्टोबास कसं आहे बघा, देव आमचे भट्टोबासांचं चिंतन करतात आणि भट्टोबास देवाचं चिंतन ओळखतात. की गोसाव्यांना माझी किती काळजी आहे, गोसावी माझं किती चिंतन करतात. म्हणजे हा जो काही भाव आहे, अंतर्भाव एकमेकांच्या मधला, देवाचं आणि भट्टोबासांचं, ईश्वराचं आणि जीवाचं जे काही नातं आहे, हे जर का लक्षात घेतलं आपण, तर हा एक प्रसंग कितीतरी एका बाजूला आहे आणि आपण कुठेतरी एका बाजूला आहोत. आपला देवधर्म, आपलं ईश्वर अनुष्ठान खूप वेगळ्या दिशेने चालू आहे, भट्टोबासांचं एक योग्य दिशेने चालू आहे. हे जर का तुम्हाला ही लीळा स्वतःहून अवगत असेल आणि तुम्ही स्वतःहून ती बसून आठवली, तरच त्या लीळेंच्या मध्ये जे भट्टोबास आहे त्यांच्यापर्यंत तुम्ही पोचणार. जी शिदोरी दिली त्या शिदोरीपर्यंत तुम्ही पोचणार आहात आणि ज्यांनी ती शिदोरी पाठवली आहे त्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत आम्हाला पोचता येणार आहे. कोणाला दिली शिदोरी? भट्टोबासांना. काय दिली? तर शिदोरी दिली. कोणी दिली? मग स्वामींकडे आपल्याला जाता येतं. आणि म्हणून हे सगळ्या लीळा अंतर्गाम्य, लक्ष्मींदर भटांच्या अंतर्गाम्य असल्यामुळे, हृदयगाम्य असल्यामुळे काय होते की ते लिहिता लिहिता काय होतं की एखादी वेळे दुःखामुळे मूर्छा प्रपन्न होती, म्हणजे त्यांना चक्कर आल्यासारखं होतं. आता मी मगाशी काय सांगितलेलं आहे की त्यांचं आहारावर पण नियंत्रण आहे. हा मुद्दा मी का सांगितला? कारण की या ओळीमध्ये त्याचं विश्लेषण असं येतं की त्यांना जे काही मूर्छा येते ते काही अन्न कमी असल्यामुळे नाही, त्यांचं आहारावर नियंत्रण आहे, परिच्छेद केलेला आहे, म्हणून ती चक्कर येते का? आहे ना, आपल्याला होतं आज मी जेवलो नाही तर मला चक्कर सारखं होत आहे, असं काही नसतं बरं का. आपलं एक मानसिकतेमुळे पण काही गोष्टी होतात. कधी कधी खरंच होत असेल, नाही अशातला भाग नाही, परंतु कधी कधी आपली एक मानसिकता होते, मी आज जेवलो नाही ना तर मला चक्कर येईल, मला चक्कर येईल, अशा प्रकारची तयार वातावरण आपण करत असतो. यामुळे लक्ष्मींदर भटांना ती मूर्छा येते असं नाही, तर तिथे त्याची नोंदणी केलेली आहे की एखादी एखाद्या वेळेस दुःखामुळे, म्हणजे इतकं दुःख वाढतं की त्या दुःखामुळे मूर्छा प्रपन्न होती, म्हणजे त्यांना एकदम स्वतःच्या मेंदूवर त्यांचं नियंत्रण राहत नाही, म्हणजे चक्कर येणं, त्यावेळेला बेशुद्ध अवस्थेत जाणं. चक्कर म्हटल्यानंतर थोडा एक वेगळा हे येतो, त्याच्यातनं जे सांगायचं तो मुद्दा स्पष्ट होत नाही, परंतु त्या विरहामध्ये, त्या दुःखामध्ये ते स्वतःचं भान हरपतात, बेशुद्ध अवस्थेमध्ये जातात, शुद्ध त्यांची ते हरपतात. हे म्हटलं तर थोडंसं जास्त सोयीस्कर पडेल. आणि अशा पद्धतीने त्यांचं जे काही आहे बेशुद्ध अवस्था प्राप्त होते, म्हणजे दुःखाचा स्तर एवढा वाढला, एवढं झालं पाहिजे, है ना. कधी कधी असं होतं की जवळचं कोणी सरलं तर मग आई असेल, वडील असेल, तर मग बहुतांशी महिला वर्गांना येतात बरं का, रडता रडता एकदम विरह एवढा, दुःख एवढं वाढून जातं की त्या ह्याच्यामध्ये ते बेशुद्ध पडतात वगैरे, तशा प्रकारे. आणि मग मागवते सावध होती, पुन्हा थोड्या वेळाने, किती वेळाने याचा काही उल्लेख नाही. काही लगेच बेशुद्ध झाले लगेच उठले असं नाही, त्या स्थितीतनं बाहेर यायला एक वेळ लागत असेल. जसं आपल्याला झोपेतनं उठून बसायचं आहे तर पटकन उठून नाही बसत, आली डोळे उघडतात, जाग येते, मग हळूहळू मग आपण उठून बसतो. याला भरपूरसा वेळ लागतो, काहींना 5 मिनटं, काहींना 1 तास, काहींना 2 तास, आणि अशा प्रकारे कालावधी लागू शकतो. तसं विरह किती आहे त्यानुसार त्यांना परशुद्धीवर येण्याची वेळ आणि परत त्या मनस्थितीमध्ये येण्याची वेळ. मग सावध होती, भिक्षे जाती, आणि मग भिक्षेला जातात. ईश्वराचा विरह आहे म्हणून भिक्षेला जायचं नाही असं नाही. भिक्षेला जाती म्हणजे आमच्या स्वामींनी सांगितल्याप्रमाणे स्थिती आधीन व्हावे, म्हणजे एकाच विधीमध्ये अडकून राहायचं नाही, सगळे विधी तुम्हाला साधले पाहिजेत. जसं ते मी त्या दिवशी सांगितलं ना उदाहरण, कोणाला काही सेवा सांगितले ते गाठी दाखवतात, माझी गाठी सुरू आहे. साधू आले, बसन, माझी गाठी सुरू आहे.
ते गाठी दाखवतात, गाठी असल्यामुळे मी उठणार नाही वगैरे. मी म्हणतो ह्यांच्यासमोर साप टाकला तर ते सापाला दाखवतील गाठी चालू आहे, लगेच उठून पळतील. असंच आपल्याला सेवा म्हणजे काय आहे, एक सेवेतनं दुसऱ्या सेवेचं बरं स्मरण तुमचं थांबत नाही. तुम्ही गाठी बंद केली तेव्हा एवढी गाठी पूर्ण होऊ द्या, गाठी ठेवून द्या, तुमचं स्मरण तर होणारच आहे की नाही. स्मरण कशाला बंद करा, गाठी बंद होईल तुमची, पण स्मरण थोडीच बंद होणार आहे. तुम्ही तीच सेवा करताना बसायला टाका, सेवा तुमची चालू आहे आणि नामस्मरण मनाने चालूच आहे तुमचं. शरीराने सेवा चालू आहे, मनाने तुमचं नामस्मरण चालू आहे. दोन्ही गोष्टी एकाच वेळी साधल्या जातात. एका शरीराने आटन सुरू आहे, भिक्षेला जाणं सुरू आहे, नामस्मरणही सुरू आहे. आपलं भोजन सुरू आहे आणि त्याच वेळेला नामस्मरण पण सुरू आहे. म्हणजे नामस्मरण असा विधी आहे. मी नामस्मरणाची गाठ जी आहे ती श्वासाशी घालत असतो. तुम्ही काही जरी असलं तरी तुम्ही श्वास घेत असता की नाही. चालत असले, बसलेले असले, जेवत असले, भांडत असले तरी पण श्वास घेतात ना लोक. भांडता भांडतात पण श्वास घेतात. म्हणजे श्वास हा जो प्रकार आहे हा बेशुद्ध झाला माणूस तरी श्वास घेतो, गाढ झोपेत असले तरी श्वास घेतो. तशा प्रकारचं नामस्मरण झालं पाहिजे. आपण कुठल्याही अवस्थेमध्ये असलो तरी नामस्मरण आपलं खंडित झालं नाही पाहिजे. सगळ्या गोष्टी सुरू आहेत पण एकीकडे ईश्वराचा आठव, नामस्मरणामध्ये आठव, हे सगळं सुरू असलं पाहिजे. तशाच पद्धतीने सगळे विधी करताना सगळे विधी साधल्या गेले पाहिजेत. जो विधी उपस्थित झाला तो विधी तिथे करता आला पाहिजे आपल्याला. एखाद्या वेळेस तुम्ही काहीतरी स्मरण करत आहात आणि त्यावेळी अभ्यागत आले तर त्यावेळी त्यांचं स्वागतही तुम्हाला करता आलं पाहिजे, अभ्यागत वृत्ती त्यांची करता आली पाहिजे. नामस्मरण तुमचं सुरूच आहे. तशा पद्धतीने कितीही विरह भावला तरी भिक्षे जाती. भिक्षेला का जातात बरं? भूक लागली म्हणून नाही, देवानी सांगितलेलं आहे म्हणून भिक्षेला जातात. देवानी जर का सांगितलं भिक्षेला नका जाऊ तर नाही जाणार, असे येथीचे साधक आहेत बरं का. भिक्षेला पण जातात तर केवळ देवाने विहित केलेला आहे आणि तोही विधी आहे. भिक्षांनी स्वभावफळ अमृताती म्हणून सांगितलेलं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी भिक्षेचं अन्न ग्रहण केल्याने मळीनत्व जातं, उजळता येते आणि म्हणून भिक्षेला जाते. एखादा दिसी तैसेची पडिले असती आणि एखाद्या वेळेला ती विरह अवस्था अशा टोकाला आहे की दिवसभर तसेच पडून असते. म्हणजे विरहमुळे जी काही बेशुद्ध अवस्था आहे त्याच्यातनं ते शुद्धीवरच येत नाही. म्हणजे काय स्तर असेल तो त्यांच्या विरहाचा. आणि म्हणून त्यांना काय म्हणतात, विरहे लक्ष्मींदर बा असं त्यांना म्हटलेलं आहे. आणि मग तेथचा राणा ये, म्हणजे तिथला जो राणा आहे म्हणजे काही पुजारी वगैरे कोणी असेल समजा, तो येतो, तो तया ते उठवी आणि तो त्यांना उठवतो की त्याला माहिती पडलेलं आहे त्यांची ही अवस्था. आणि मग तो त्यांना उठवतो. सावधा करी, म्हणजे त्यांना पाणी वगैरे देऊन, मुखावर पाणी शिंपवून त्यांना सावध करतो. यापरी स्तोत्र झाले आणि अशा पद्धतीने ते स्तोत्र झालेलं आहे. म्हणजे विरहयुक्त, विरह अवस्था प्राप्त झाल्यामुळे ते लिखाण होऊन राहिलेलं आहे आणि त्या लिखाणामध्ये ती विरह अवस्था त्यांची आहे सगळी. त्या शब्दांमध्ये, त्या वाक्यांमध्ये नुसते अक्षर नाही आहेत, नुसते शब्द नाही आहेत, नुसतंच वाक्य नाही आहे, नुसतंच काना मात्र वेलांटी नाही. याला सगळ्याला विरह जो आहे तो विरह देखील त्याच्यामध्ये सगळं आहे. काना मात्र वेलांटीने ते स्तोत्र तयार झालेलं नाही आहे, शब्दांनी ते तयार, ते विरहामुळे ते स्तोत्र सगळं तयार झालेलं आहे. आणि मग भटोबासांची भेटी आले आणि भटोबासांच्या भेटीला नंतर आलेले आहेत. पोथी भटोबासांचा हाती दिधली आणि जे काही लिहिलेलं आहे ते योग्य आहे की अयोग्य आहे हे गुरुनिमित्तांना आपल्याला दाखवता आलं पाहिजे. आपला आचार कसा योग्य आहे की अयोग्य आहे हे फक्त गुरुनिमित्तांनाच ठरवू द्यायचं. आपण नाही ठरवायचं की मी जे करतो ते योग्यच आहे किंवा मी जे करतो ते अयोग्यच आहे, हे आपण ठरवायचं नाही. आपण जे करतो ते गुरुनिमित्तांच्या समोर सादर करा आणि मग ते साक्षेपी भावाने तुम्हाला सांगतील की हां, हे एवढ्या वेळ स्मरण नाही केलं पाहिजे, स्मरणाचा कालावधी थोडा कमी करा,
चिंतनाचा कालावधी थोडासा वाढवा. म्हणजे तुमचा ज्ञानस्तर कसा आहे त्या दृष्टीने तुम्हाला ते मार्गदर्शन करणार आहेत की तुमचं शास्त्रीय चिंतनाला तुम्ही जास्त वेळ देताय. थोडासा स्मरणामध्ये थोडासा स्मरणाचा कालावधी वाढवा. तुम्ही असं करा, अटनाचा कालावधी तुमचा हे सुरू करा. म्हणजे इत्यादी प्रकारे नित्यविधित राहावं का निमित्तविधित राहावं, एक गुरुनिमित्त आपल्या प्रकृतीनुसार, आपल्या गुणदोषानुसार, आपल्या अधिकार अनधिकारानुसार ते शिष्यांना सांगणार आहे. शिष्य कसा आहे त्यानुसार त्यांना तो आचार विहित करणार आहेत. आणि म्हणून गुरुनिमित्तांना आपण जे काय करतो ते त्यांच्या समोर ठेवलं पाहिजे. यांनी जे स्तोत्र तयार केलेलं आहे ज्ञान भास्कर स्तोत्र, ते भट्टोबासांच्या समोर त्यांनी ठेवलेलं आहे. भट्टोबासांच्या हाती दिधली, ती जी पोथी आहे ती भट्टोबासांच्या हातामध्ये त्यांनी दिली. भट्टोबासी पाहिली वाचिली, भट्टोबासांनी ती पाहिली आणि त्यानंतर ती वाचिली, म्हणजे ते वाचन देखील केलेलं आहे. आणि थोर मानवले, आणि थोर मानवले म्हणजे भट्टोबासांना ते सगळं वाचून त्यातले जे काही विषय आहेत त्याची काही मांडणी आहे, त्या संदर्भातले जे काही शब्द आहेत हे सगळ्या गोष्टी एकदम जुळून आलेल्या होत्या. आणि त्याच्यामुळे भट्टोबासांना ते मानवले. तोखले म्हणजे भट्टोबासांनी त्यांची प्रशंसा देखील केलेली. तोखले म्हणजे संतुष्ट झाले ते ऐकून वाचून, है ना. आपण एरवी रोजच जेवतो पण एखादा पदार्थ असा असतो की आपण त्याची आठवण काढतो की एकदम उत्तम पदार्थ होता, म्हणजे तो खाऊन आपण संतुष्ट झालेलो असतो. आमच्या स्वामींनी जी भाजी बनवली आहे, कुठली भाजी बनवली, तशी भाजी मी अनेक वेळा असं निरूपणात सांगितली. स्वामींनी जशी बनवली तशी भाजी बनवून बघा. आपल्या भाजी बनवण्याची सुरुवात कशी असते, आधी तेल टाकतो. आमच्या स्वामींनी कधी तेल टाकलेलं आहे, त्याच्यात शेवटी टाकलंय. असं कधीतरी भाजी बनवून बघा. आणि त्याच्यामध्ये सांगतात की त्या भाजीची जी काही चव आहे ते फक्त तेच लोक जाणतात. म्हणजे निश्चितच ज्यांनी ती भाजी खाल्ली, स्वामींच्या श्रीकराने तयार झाली, स्वामींच्या श्रीकराने वाढलेली ती भाजी खाऊन ते निश्चितच कसे झालेले आहेत, तृप्त झालेले आहेत. म्हणजे समाधानाला पावणे. एरवी खूप वेळा असं असतं की आपल्याला खूप काही मिळतं पण आपल्याला समाधान त्याच्यातनं मिळत नाही. आणि एखाद्या वेळेस कधी कधी है ना भरपूर स्नान केली तर समाधान वाटत नाही. एखाद्या दिवशी सहज असं एखादं स्नान घडतं, आपल्याला स्थानवंदन घडतं, स्मरण घडतं, दंडवत घालणं घडतं, लीळा चिंतन घडतं एकाच ठिकाणी आणि बरं वाटतं की असं वाटतं की आज खूप बरं वाटतं, समाधान वाटतंय. तशा पद्धतीने खूप दिवसांनी काहीतरी वेगळं, म्हणजे आत्ताच्या नंतरच्या निर्मितीमध्ये काहीतरी चांगलं वाचायला मिळालं. ईश्वर विरहपूर्वक जे आहे लिहिलेलं, ईश्वर विरहाचंच वाचायला मिळाल्यामुळे, आणि त्याच्यामध्ये कुठेही सोक्ती नाही आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अन्य विषय नाही आहे, त्याच्यामध्ये फक्त ईश्वराच्या संदर्भातला विषय आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी भट्टोबास तोखले म्हणजे संतुष्ट झाले, समाधानी झाले. आणि तोखले म्हणजे त्यांची समाधानपूर्वक त्यांची प्रशंसा त्यांनी केलेली आहे त्यांच्या त्या ग्रंथाबद्दल आणि त्यांच्या एकंदरीत सर्व क्रियेबद्दल. ते शब्द न येतीची, मग कुठल्या शब्दामध्ये ते बोललेत, त्याची काही प्रशंसा आली असेल ना. न ते शब्द न येतीची म्हणजे ते शब्द काही त्यांची नोंद झालेली नाही, म्हणजे ते स्मृतिकारांना ते शब्द भेटले नाहीत की काय काय बोलले ते. किंवा दुसरा अर्थ करतात की ते शब्द न येतीची म्हणजे भट्टोबासांना तो विरह ग्रंथ वाचून एवढा विरह भरला, प्रशंसा केली की छान झालं वगैरे, पण भट्टोबासांना शब्द न येतीची म्हणजे त्यांच्या मुखाने त्यांनी अजून काही बोलावं तर त्यांच्या मुखाने शब्द फुटले नाहीत. म्हणजे गळा दाटून आला ना, एरवी गळा दाटून आला किंवा मन भरून आलं वगैरे, आणि तो विरह भरल्यामुळे काय झालं की पुढचे शब्द भट्टोबासांना बोलायला जमले नाहीत. त्यांच्याही डोळ्यात पाणी आलं, विरह भरला. कारण की या विरहाशी, स्वामींशी भट्टोबास जर का बाईसा वगैरे भक्त जर का सोडले तर ज्ञानी समजा भट्टोबास आहेत
तर भट्टोबास अधिक जोडलेले आहेत परमेश्वराशी, परमेश्वराच्या देवाच्या विरहाशी भट्टोबास अधिक प्रमाणामध्ये जोडलेले असल्यामुळे भट्टोबासांना अधिक विरह, लगेच ते विरह भरतो भट्टोबासांना. आणि त्याच्यामुळे काय झालं, ते शब्द न येतीची म्हणजे जे काही शब्द ते बोललेले आहेत ते शब्द मात्र काही स्मृतीमध्ये आलेले नाहीत. पुढची स्मृती घेऊया 19 क्रमांकाची. लक्ष्मींदर्भा महिमभट्टा संवादी योगभ्रष्ट निर्वचने. लक्ष्मींदर्भा आणि महिमभट्ट ह्यांच्यामध्ये योग भ्रष्टाच्या संदर्भातला चर्चा झालेली आहे. योग भ्रष्ट म्हणजे काय? योग म्हणजे योग आणि तो भ्रष्ट ज्यांनी केलेला आहे. म्हणजे आपण चांगला योग होता निरूपण ऐकण्याचा, पण तो तुम्ही घालवला, याला म्हणतात योग भ्रष्ट करणे. परमेश्वर जोही योग आपल्याला प्राप्त करून देतात तो योग आपण साध्य करायचा असतो, प्राप्त करून घ्यायचा असतो, त्याचा उपयोग करून घ्यायचा असतो. तो जर का आपण घालवला तर तो योग भ्रष्ट झाला आणि तो योग भ्रष्टिया झाला, ज्यांनी तो भ्रष्ट केला तो. आणि अशा प्रकारे उत्तम अधिकार असताना आपण जेव्हा हीन आचरण करतो, एखाद्याचं स्मरण चांगलं आहे पण तो स्मरणाला बसत नाही, म्हणजे योग चांगला आहे पण तो भ्रष्ट केला. निरूपण ऐकण्याचा योग आहे पण आपण कंटाळा केला, व थंडी भरपूर आहे वगैरे, आम्हाला काही जमणार नाही, येणार नाही, म्हणजे तिथे निरूपण श्रवणाचा योग भ्रष्ट केला आपण. अधिकरण भेटी आहे, समजा मार्ग भेटीला जाणं आहे, स्थानवंदनाला जाणं आहे, तो योग चालून आलेला आहे पण आपण तो भ्रष्ट केलेला आहे. आणि सर्वात महत्वाचा योग म्हणजे आत्ता आपण मनुष्य देहात आहोत, हा पण एक योग आहे. या मनुष्य देहामध्ये असून आपल्याला ईश्वर ज्ञानाचा योग आहे. सगळ्याच मनुष्य देहातल्या जीवांना नाही, तो आपल्याला आहे. म्हणजे आपल्याला वैयक्तिक हा मोठा योग आलेला आहे. आणि हा मोठा योग आलेला असताना आपण आपल्या ज्या काही अवस्था आहेत, जसं दशा अवस्था प्रकट झाल्या की नाही, तशा आपल्याही अवस्था प्रकट झाल्या पाहिजे. अनुकूलत्व प्रकट झालं पाहिजे, उपदेश अवस्था प्रकट झाली पाहिजे, वास्तविक अवस्था प्रकट झाली पाहिजे, संन्यास दीक्षा अनुसरण अवस्था प्रकट झाली पाहिजे. अशा प्रकारे आपल्याही अवस्था या प्रकट झाल्या पाहिजेत. आणि तो योग आपण साधत गेलो पाहिजे पुढे. तो योग जर का खंडित झाला तर आपण त्या योगाचे भ्रष्ट, आपण त्या योगाचं केलं असा त्याचा अर्थ होतो. इथे चेतनाचा जो योग भ्रष्ट आहे त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. एकिदी लक्ष्मींदर भट्टी महिमभट्टांना पुसिले, विचारतात योग भ्रष्ट तो कवणीये दशेचा, म्हणजे कुठल्या वयाचा आहे बरं. जसं आता तुम्हाला ते अनुसरणाच्या संदर्भात आहे ना, लोक विचारतात 56 सांगितली, 56 सांगितली म्हणजे काय आहे हे. तर ती अवस्था आहे, एक अवस्था आहे 12 वरु ते 22, दंडी दर्शी स्पर्शी अशी ती अवस्था आहे. विकार उत्पन्न होण्याच्या संदर्भामध्ये तो एक फरक सांगितलेला आहे. आणि मग हा जो योग भ्रष्ट आहे तो कवणीय दशेचा. महिमभट्ट विचारतात आमची तुमची दशेचा, म्हणजे तुमच्या आमच्या दशेचा आहे, तुमच्या आमच्या वयाचा आहे. तेव्हा ते ऐकून भट्टोबास म्हणतात आता तो माझी दशेचा नव्हे, म्हणजे भट्टोबासांचं वय आता किती असणार आहे, 50 55 वगैरे, 50च्या आसपास ते असेल, 52 53. तर भट्टोबास म्हणतात तो माझी दशेचा नव्हे, म्हणजे इतरांपेक्षा भट्टोबासांचं वय जास्त आहे. तो माझी दशेचा नव्हे म्हणजे भट्टोबास अजून 56 पर्यंत पोहोचलेले नाहीत. त्याच्यामुळे ते म्हणतात की जो 56च्या नंतरचा जो आहे दंडी दर्शी जी अवस्था आहे, दर्शी अवस्था किंवा स्पर्शी अवस्था आहे, तिथपर्यंत तो पोहोचलेला नाही, ते 56च्या नंतरचा आहे. म्हणजे योग भ्रष्टत्व केव्हा आक्षेपेल, जेव्हा 56च्या नंतर ते आक्षेपणार आहे. तर माझी दशेचा नव्हे मा तुमची दशेचा, म्हणजे तुमची दशेचा काही होईल, तुम्ही तर अजूनच वयाने लहान आहात. म्हणजे ती दशा म्हणजे 56च्या आसपासची दशा आहे. मग तेही म्हटले भटो तो कवणीय दशेचा, भटोबासी म्हणितले चिमुटलिया दुखवेती नातीये दशेचा, आणि ते बुजवणी गेले. म्हणजे तिथे त्या ठिकाणी वयस्करत्व आलेलं आहे आणि सुरकुत्या वगैरे जर का पडलेल्या आहेत तर कधी कधी त्या संवेदना ज्या आहेत त्या कमी होऊन जातात.
खूप वेळा असं असतं की संवेदना आपल्या शरीराच्या कमी होतात, कारण की सुरकुत्या पडलेल्या आहेत. मग तिथे चिमटा घेतल्यानंतर जो चिमुटल्याही दुखवेती ना, म्हणजे ज्याची संवेदना अजून कमी झालेली आहे, चिमटा घेतलं तरी पटकन त्यांना ते दुखत नाही, अशा अवस्थेमध्ये जो गेले, म्हणजे एकदम वयस्कर 56च्या पलीकडचा जो व्यक्ती आहे, त्या दशेचा म्हणजे ह्या वाक्यातनं अजूनही काहीतरी सांगायचं आहे, गर्भित अर्थ आहे, पण तो काही स्पष्ट इथे दिलेला नाही. ते लक्षात घ्यायचं. स्पर्श अवस्थेपर्यंत जाणे नाही. दंडी दर्शी म्हणजे 56 पर्यंतच ती अवस्था आहे. त्याच्या पुढे गेलेला जो आहे तो एक प्रकारे योग भ्रष्ट आहे. त्यांनी योग तो भ्रष्टलेला आहे. ज्याच्या संवेदना संपलेल्या आहेत, मग ती व्यक्ती ईश्वरदायक विधींमध्ये ती संवेदना त्याच्यामध्ये नव्याने येऊ शकत नाही. म्हणजे त्यासाठी तो आधीपासनं जो संवेदनशील अवस्थेमध्ये आहे तेव्हाच तो ईश्वराचा झाला पाहिजे, ईश्वराला शरण गेला पाहिजे. संवेदना सगळ्या संपलेल्या आहेत, मग त्या अवस्थेमध्ये तो राहिला नाही, कारण की त्या वयामध्ये स्वतःवर नियंत्रण कुठलं राहत नाही. चालण्याचं नियंत्रण नाही, कधीच कुठे पडून गेलो तर काही सांगता येत नाही. आपण काही विरहामध्ये मूर्छा येऊन थोडीच पडतो. वास्तविक वय झाल्यानंतर चक्कर येऊन पडू शकतो. म्हणजे अधिक वय झाल्यानंतर शारीरिक समस्या तयार होऊन जातात, मग प्रकृतीजन्य समस्या तयार होतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही ईश्वराचरण कधीच करू शकत नाही. आणि जेही कोणी समजा असं वाटत असेल की 56चं बंधन नाही, 56चं बंधन तर आपल्याकडे आहे की नाही माहीत नाही, पण तो समाजामध्ये मात्र 56चं बंधन आहे बरं का, है ना. 58ला रिटायर करून टाकतात. त्या विशिष्ट वयानंतर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स मिळत नाही, कुठेही कामाला तुम्हाला ठेवल्या जात नाही. तुम्ही किती म्हटलं की आम्ही स्वस्त आहोत, नाही, आता तुमचं वय झालं, तुम्ही आमच्या काही उपयोगाचे नाहीत. एवढंच काय तर प्रपंचातनं सुद्धा रिटायर करतात बरं का. आपण तर होत नाही प्रपंचातनं रिटायर, पण प्रपंचातले लोक आपल्याला ते म्हणतात तुम्ही थोडं थांबा, आम्हाला बोलू द्या, तुम्हाला काही कळत नाही. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला सगळ्याच बाजूनी सगळ्या क्षेत्रामध्ये बाजूला करून टाकतात. एका विशिष्ट वयानंतर ना आपली कुठेच किंमत नसते. फक्त तिथेच त्या पत्रिकेमध्ये आशीर्वाद वगैरे तिथेच आपली किंमत असते, बाकी कुठे काही किंमत नसते आपल्याला. किंवा ते सोबतच्या लोकांना तर द्यायचं किंमत म्हणून ती द्यायची असते, पण जी किंमत तुम्हाला दैवराटीमध्ये आहे तिथे तुमचं किती वय वाढो, जेवढं दैवराटीत तुमचं वय वाढेल, ज्ञानयुक्त तुमचं आचरणयुक्त अनुसरणयुक्त तुम्ही आहात, तेवढी किंमत वाढत वाढत जाते. ही अध्यात्मातली किंवा दैवराटीतली विशेषता आहे. ती विशेषता कर्मराटीमध्ये नाही. आणि म्हणून आपल्याला जर का देवाचं व्हायचं असेल तर आपल्याला त्या विशिष्ट वयामध्येच होता आलं पाहिजे. आणि म्हणून इथे याविषयी सांगितलेलं आहे. याचं हे सगळं विश्लेषण केल्यानंतर आणि ते बुजवून गेले, म्हणजे त्यांना काय सांगायचं भटोवासांना हे लगेच त्यांना लक्षात आलं. म्हणून या स्मृतीचं अजून विश्लेषण झालं नाही. म्हणजे माहीम भट्ट आणि असे विद्वान मंडळी होते, त्याच्यामुळे कधी कधी चर्चा मोकळी होते, आणि विद्वत्ता असल्यामुळे कधी कधी चर्चा आपल्यासाठी मोकळी होत नाही, त्यांच्यासाठी. म्हणजे त्यांना जे समजायचं त्यांना ते लगेच लक्षात येऊन गेलं. असं संक्षिप्त स्वरूपामध्ये या ठिकाणी हा निर्णय जो आहे योगभ्रष्टत्वाचा तो या ठिकाणी सांगितलेला आहे. आजच्या सत्रामध्ये आपण 18 आणि 19 क्रमांकाच्या ज्या 2 स्मृत्या ज्या आहेत त्या 2 स्मृत्यांवर श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.